आज 19 जुलै 2024. आजचं मार्केट जर आपल्याला समजून घ्यायचं तर आपल्याला पाहणं गरजेचं आहे की नेमकं काय काय घडलेलं आहे मार्केटमध्ये. आज शार्पली डाऊन झालेलं आहे मार्केट. एकदम 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 करेक्टली डाऊन झालेलं आहे. याचे अनेक कारणं आहेत. एकतर मार्केटमध्ये एक न्यूज होती की नेटवर्क शटडाऊन झालेलं आहे. विंडोजसाठी एक थोडीशी धोक्याची घंटा होती की विंडोजमध्ये प्रॉब्लेम आलेले होते. विंडोज जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती वारंवार करप्ट होत होती, शटडाऊन होत होती. याचाही परिणाम मार्केटवरती कुठंतरी दिसून येतो आणि बाकीच्याही गोष्टीचा. तरीसुद्धा मध्ये मध्ये ज्या काही अप मुवमेंट असतात तिथं बरेच जण ट्रॅप होण्याची शक्यता असते. म्हणजे मार्केट खाली आलं, परत वर जायला वाटतं आहे, बरेच जण परत अपसाईडला हे करतात. तर ही जी काही कंडिशन आहे, एक साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पहा, मार्केट खाली आलं आणि थोडंसं वर येत आहे, याचा अर्थ ज्यांनी सेलिंग केली त्यांना प्रॉफिट बुक तरी कुठंतरी करावंच लागेल ना. असं नाही की एखाद्याने डायरेक्ट हाय लेवलला सेल केली आणि डायरेक्ट बॉटमला बाय केलं आहे. असं कधीही घडत नाही, कोणत्याही ठिकाणी घडत नाही. शेअर मार्केटमध्ये तर ह्या गोष्टी अशक्य आहेत. सगळ्यात हाय पॉईंटला सेल केलेला आहे आणि सगळ्यात लो पॉईंटला बाय केलं आहे, असं घडणं शक्य नाही. तर हे जे प्रॉफिट बुकिंग आहे, हे बऱ्याच जणाला वाटतं की ट्रेंड चेंज झाला की काय, आता मार्केट वर जाईल की काय. अशी स्थिती वारंवार घडत राहिली पहा. आणि बऱ्याच जणाचे त्यामुळे कॉल पण आले, व्हॉट्सअप पण आले की इथं काय काय घडतं आहे, या प्रकारे काम करावं का, हे करावं का. समजून घेण्यासारख्या गोष्टी असतात की याच्यामध्ये आपल्याला एखादा ट्रेंड चेंज झाल्याचा काही संकेत मिळतोय का. कारण ट्रेंड हे दोन प्रकारे काम करत असतात. एकतर ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो किंवा रिव्हर्स होऊ शकतो. आजचा जर ट्रेंड पाहिला तर तो डाऊन ट्रेंड होता. डाऊन ट्रेंड हा कंटिन्यूअस डाऊन ट्रेंड राहिलेला आहे. डाऊन हा अपमध्ये कन्वर्ट झालेला नाही. कारण कुठंही आपल्याला जाणवत नव्हतं, कुठंही दिसत नव्हतं. जरी हे बाउन्स येत होते तरीसुद्धा त्या प्रकारे मार्केट जायलाच तयार नव्हतं. याच प्रकारे आपण बँक निफ्टीवरती पण पाहू की बँक निफ्टीमध्ये काय घडतं आहे. निफ्टीमध्ये ह्या प्रकारची मुवमेंट होती, बँक निफ्टीमध्ये कोणत्या प्रकारची मुवमेंट होती, हेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. चार्ट मी ओपन करतोय. बँक निफ्टी काही प्रमाणामध्ये थांबून आहे पहा, एका ठिकाणी थांबून आहे. जर आपण ऑब्झर्व केलं, कालच्यापासून खाली आली आणि या रेंजमध्ये बँक निफ्टी थांबलेली आहे. बँक निफ्टीच्या मनामध्ये काही वेगळ्या हालचाली दिसत होत्या, पण कुठंही एकही हाय ब्रेक केला नाही. आपण जर पाहिला, हा थोडंसं मोबाईलमध्ये असल्यामुळे ॲडजस्ट करायला थोडीशी अडचण जाते. हा हाय, हे समान हाय आहेत पहा. एकही हाय ब्रेक केलेला नाही. हा त्याच्यापेक्षा आणखी छोटा आहे. लोसुद्धा ब्रेक केलेला नाही. हाय पण ब्रेक केला नाही, लो पण ब्रेक केला नाही. एका विशिष्ट रेंजमध्ये बँक निफ्टी राहिलेली आहे. त्यामुळे इथं स्काल्पर किंवा जॉबरसाठी खूप चांगली संधी होती. बाकीच्यांसाठी इथं संधी नव्हती. प्रत्येकाला मार्केट पाहणं, ट्रेड करणं हे वेगवेगळ्या पॉईंटनी करत असतात. तुम्ही कोणत्या पॉईंटनी करताय ते महत्त्वाचं आहे. आपले जे काही रोल्स आहेत, स्वतःचे जे काही रोल्स आहेत, डेफिनेशन आहेत, त्या पद्धतीने जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट असणार आहे. आता सोमवारसाठी मार्केट कसं राहील? खास करून डाऊन राहण्याची जास्त शक्यता आहे. कारण ग्लोबल संकेत जे सांगतायत ते डाऊन साईडला जाण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण ह्या 2 दिवसामध्ये, शनिवार रविवार सुट्टीमध्ये जर एखादी चांगली न्यूज आली
किंवा जे काही प्रॉब्लेम होतात ते सॉल्व झाले तर परत मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. म्हणजे डाऊनलाच जाईल असं काही नाही. डाऊनची शक्यता जास्त आहे. हे आपल्याला सोमवारीच पाहणं योग्य ठरेल. कारण जे ट्रेडिंग करतात त्यांनी उद्या काय होईल याचा कधी विचार करायचा नाही. आज काय मार्केट दाखवलं जात आहे याचा नेहमी विचार करायचा. आजचं मार्केट कसं आहे, आपल्याला याच्यामधून इन्कम कसं करता येत आहे, हे पाहणं सगळ्यात उत्तम असतं. ओके, धन्यवाद मित्रांनो. आता आपण इथे थांबू.